हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मी शरद खेडकर. मित्रांनो, मागचे काही वर्ष झाले म्हणजे 2019 पासून मी ऑनलाईन माध्यमातून तसेच पुण्यामध्ये ऑफलाईन माध्यमातून वेगवेगळ्या कोचिंग इन्स्टिट्यूट्समध्ये इंग्लिश शिकवत आहे. झूमवरती बॅचेस चालवणं असेल किंवा मग अलीकडे ॲपवरती ऑनलाईन शिकवणं असेल, या प्रकारे टीचिंग सुरू होतं. आता त्याला थोडंसं एक संस्थात्मक स्वरूप द्यावं म्हणून पुणे इंग्लिश क्लब आणि डेक्कन डिफेन्स अकॅडमी अशा प्रकारे मी दोन संस्थांची थोडक्यात दोन कोचिंग इन्स्टिट्यूटची सुरुवात केलेली आहे. त्या माध्यमातून ऑनलाईन आणि ऑफलाईन टीचिंग असं सुरू असेल. काय असायचं की आम्ही जेव्हा UPSCचा अभ्यास करायचो तेव्हा नोट्स मेकिंग आमचं चालू असायचं. नेहमीच एक खिशात कागद असायचा, त्या कागदामध्ये काही आठवलं किंवा मग काही इम्पॉर्टंट भेटलं तर ते लिहिलं जायचं, नोट डाऊन केलं जायचं, जेणेकरून ते लक्षात राहावं किंवा त्या आमच्या नोट्स असायच्या. त्या विद्यार्थी दशेपासून आता मी जेव्हा शिकवण्याच्या भूमिकेत आहे तेव्हा नोट्स बनवल्या जायच्या. आता PPTच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी सांगण्याची सवय झाली आहे. मी जे क्लासेस सुरू करतोय त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात या हेतूने आजचा व्हिडिओ बनवतोय आणि आज मला जे सांगायचंय ते PPTच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. मित्रांनो, जेव्हा मी पुण्यामध्ये आलो ग्रॅज्युएशन करायला, नवरोजी वाडिया कॉलेजला जेव्हा ऍडमिशन घेतलं तेव्हा त्यानंतर NCC करताना सिनियर्स इंग्लिशमध्ये बोलायचे. इंग्लिश मीडियम मध्ये सुरुवातीला काही कळायचं नाही. त्यानंतर जेव्हा मी इंग्लिशवरती काम करणं सुरू केलं, अग्रवाल सरांकडे ज्यांच्याकडे मी तांत्रिक पद्धतीने इंग्लिश ग्रामर शिकलो, त्यांच्याकडे इंग्लिश ग्रामर शिकल्यानंतर आणि मी स्वतः काम केल्याच्या नंतर मी इंग्लिश मधून माझं मास्टर्स केलं, ग्रॅज्युएशन केलं, त्यानंतर मास्टर्स केलं आणि त्यानंतर UPSC CDS ही परीक्षा 6 वेळा उत्तीर्ण केली. हे मी का करू शकलो तर मी स्वतः इंग्लिश ग्रामरसाठी अभ्यास केला. त्यानंतर 2019 पासून मागचे 4 वर्ष झाले, 4 वर्ष कंप्लीट झाले ऑक्टोबरमध्ये मी इंग्लिश ग्रामर शिकवत आहे. मी पुणे इंग्लिश क्लब या प्लॅटफॉर्मची सुरुवात केलेली आहे. त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इंग्लिश शिकवतोय आणि आज असंच वाटलं म्हणून तोंडावर पाणी मारलं आणि लगेच तुमच्या समोर येऊन उभा राहिलो असं होत नाही किंवा असं झालं नाही. आजपर्यंत मी काय केलं तर आजपर्यंत 4 वर्ष झाले शिकवण्याचा अनुभव आहे. त्या अगोदर आतापर्यंत मी काय आहे हे जर मला सांगायचं असेल तर मी एक NCC कॅडेट आहे. ग्रॅज्युएशन करत असताना मी NCC केलेलं आहे. ग्रॅज्युएशनच्या काळामध्येच मी इंडियन आर्मीमध्ये जाण्यासाठीची एक कमिशन ऑफिसर या पदावर जाण्यासाठीची एक परीक्षा असते. UPSC ही परीक्षा कंडक्ट करतं. ती परीक्षा आहे CDS. UPSC वर्षातून 2दा ही परीक्षा कंडक्ट करतं. ती परीक्षा मी 6 वेळा उत्तीर्ण केली आहे. 6 वेळा ही परीक्षा CDS ही परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डचा जो एक इंटरव्ह्यू असतो विच इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द टफेस्ट इंटरव्ह्यूज, तो इंटरव्ह्यू मी 4 वेळा दिलेला आहे. त्यानंतर AFCAT इंडियन एअरफोर्समध्ये जाण्याची, इंडियन एअरफोर्समध्ये एंटर करण्यासाठी कमिशन ऑफिसर म्हणून एंटर करण्यासाठी जी एक परीक्षा असते ती परीक्षा मी उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर स्टेट एलिजिबिलिटी एक टेस्ट आहे, म्हणजे तुम्ही सिनियर कॉलेजेस असतील किंवा युनिव्हर्सिटी असेल यामध्ये शिकवण्यासाठी जी एक सेट परीक्षा आहे ती सेट परीक्षा मी 3 विषयांत उत्तीर्ण आहे. त्यानंतर नेट JRF NTA त्याला कंडक्ट करतं, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. NTA कंडक्ट करत असलेली नेट JRF ही परीक्षा मी उत्तीर्ण झालेलो आहे आणि सध्या PhD करत आहे. JRF उत्तीर्ण आहे आणि PhD स्कॉलर आहे. मी आज तुमच्या समोर उभा का आहे? 2013 मध्ये जेव्हा मी कॉलेजला आलो होतो इंग्लिशची प्रचंड अडचण असायची. त्या अडचणीवर मात केल्याच्या नंतर मला असं जाणवत होतं 2019 मध्ये मी इंग्लिश शिकवायला सुरुवात केली. 4 वर्ष झाले इंग्लिश शिकवतोय. त्यानंतर आता पुणे इंग्लिश क्लबचं स्वतःचं एक टेलिग्राम चॅनल आहे. पुणे इंग्लिश क्लबचं स्वतःचं YouTube चॅनल आहे. पुणे इंग्लिश क्लबचं पुणे इंग्लिश क्लब या नावानेच अँड्रॉइड या प्लॅटफॉर्मवरती ऍप्लिकेशन आहे. प्ले स्टोर वरती तुम्हाला ते डाउनलोड करता येईल. त्याच्यावरती वेगवेगळ्या बॅचेस रन होत आहेत. या पुणे इंग्लिश क्लबच्या माध्यमातून मी इंग्लिश ग्रामर शिकवतोय. इंग्लिश ग्रामर शिकवण्यासाठी माझे जे सोर्सेस आहेत ते सोर्सेस स्टँडर्ड बुक्स आहेत, ऑक्सफर्ड पब्लिकेशनचे काही पुस्तकं आहेत, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसचे काही पुस्तकं आहेत. या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने आपल्याकडे फार स्टँडर्ड बुक जे मानलं गेलेलं आहे ते रेनन मार्टिन हे बुक आहे. त्या रेनन मार्टिन या बुकमधून मी इंग्लिश ग्रामर शिकवतोय. त्यानंतर पालँडसुरी हे जे एक पुस्तक आहे या पालँडसुरी पुस्तकामधून इंग्लिश शिकवतोय. या पालँडसुरी रेनन मार्टिन या पुस्तकांचा अभ्यास करतोय. त्यानंतर ज्या एक्झाम्स SSC द्वारे कंडक्ट केल्या जात आहेत किंवा MPSC कंडक्ट करतंय आणि त्याच्यामध्ये ज्या पुस्तकांमधून प्रश्न विचारले जात आहेत त्यामधील एक आहे SP बक्षी हे पुस्तक. SP बक्षी या पुस्तकाचा वापर करतोय.
त्यानंतर ओकॅबसाठी अलीकडे फार ज्याला वाखाणलं गेलंय किंवा फार चर्चेत असलेलं पुस्तक म्हणजे ब्लॅक बुक. या ब्लॅक बुकचा वापर मी माझ्या ओकॅबच्या बॅचेस चालवताना करतोय. या पुस्तकांबरोबरच माझ्याकडे रेफरन्स बुक्स म्हणूनचे पुस्तकं आहेत. केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसचे हे पुस्तकं आहेत, ॲडव्हान्स्ड इंग्लिश ग्रामर बाय मार्टिन हेविंग्स. त्याच्यानंतर दुसरं एक पुस्तक आहे ते आहे इंग्लिश ग्रामर, एसेन्शियल इंग्लिश ग्रामर, रेमंड मर्फी यांचं. याचबरोबर ऑक्सफर्ड पब्लिकेशनचे काही पुस्तकं आहेत. त्यापैकी प्रामुख्याने जर तुमच्या समोर आणायचेच म्हटलं तर फिलिप सुनील सोनोवन यांचं हे पुस्तक आहे इंग्लिश फॉर सक्सेस इन कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स. त्याचबरोबर अलीकडे ज्या डिक्शनरीमधून फारच प्रश्न येत आहेत, डिपार्टमेंटल PSI ची परीक्षा असेल किंवा त्याच्याही अगोदर गट ब आणि गट क ची मुख्य परीक्षा असतील, या परीक्षांमध्ये ऑक्सफर्ड ॲडव्हान्स्ड लर्नर्स डिक्शनरी या पुस्तकामधून वाक्य जशास तसे आलेले आहे. हे माझे इंग्लिशचे प्रायमरी सोर्सेस आहेत आणि याच पुस्तकांच्या जोरावर जे मी वापरले माझ्या अभ्यासासाठी, या पुस्तकांच्या अभ्यासातून मी आता त्याच्यातून नोट्स तयार करतोय किंवा नोट्स तयार केलेल्या आहेत. त्या नोट्स, त्याच्यातून तयार होणारं एखादं पुस्तक, त्यातून तयार होणारं ओकॅबचं पुस्तक, हे सगळं तुमच्यापर्यंत येऊन जाईल. थोडक्यात सांगायचं तर पुणे इंग्लिश क्लबच्या माध्यमातून इंग्लिश शिकवणं सुरुवात केलेली आहे. पुण्यामध्ये ऑनलाईन हे माध्यमातून तर तुम्हाला युट्यूब आणि ऍप्लिकेशनच्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून पोहोचून जाईलच, तरीही पुण्यामध्ये ऑफलाईन बॅचेस सुरू झालेले आहेत. मग ऑफलाईन बॅचेससाठी यायचं कुठं ते सांगण्यापूर्वी मी तुम्हाला आणखी एका गोष्टीशी इंट्रोड्यूस करतोय. ती गोष्ट आहे किंवा तो उपक्रम आहे डेक्कन डिफेन्स अकॅडमी. या डेक्कन डिफेन्स अकॅडमीच्या माध्यमातून मी जे 6 वर्ष, 3 वर्ष NCC आणि त्यानंतर 3 वर्ष UPSC CDS ही परीक्षा, एफकॅट या परीक्षा पास करण्यासाठी दिले. त्यामधून इंडियन आर्मीमध्ये जाण्याचं जे माझं स्वप्न होतं, ते स्वप्न काही कारणास्तव कंप्लीट होऊ शकलं नाही. मला असं वाटतं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आर्म फोर्सेसमध्ये जाण्यासाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारे मी मदत करू शकतो. UPSC CDS या परीक्षेसाठी जी मी 6 वेळा उत्तीर्ण केली, त्या परीक्षेची तयारी असेल, CAPF या परीक्षेची तयारी असेल, CPO असेल, एफकॅट असेल, NDA असेल, या परीक्षांसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठीचा हा एक छोटासा उपक्रम असेल. डेक्कन डिफेन्स अकॅडमी या नावाने स्वतःचं टेलिग्राम चॅनल आहे, YouTube चॅनल आहे, इन्स्टा पेज आहे आणि फेसबुक पेज सुद्धा आहे. तुम्ही याला फॉलो करू शकता. जे मी आता सांगितलं तेवढं तुम्ही पुणे इंग्लिश क्लबचं सुद्धा पाहाल. इन्स्टा पेज, FB पेज, देन YouTube चॅनल आणि टेलिग्राम चॅनल, या सगळ्या गोष्टी पुणे इंग्लिश क्लबच्या सुद्धा आहेत आणि डेक्कन डिफेन्स अकॅडमीच्या सुद्धा आहेत. पुण्यामध्ये जर ऑफलाईन बॅचला यायचा असेल तर त्या संबंधीचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो आणि ऍड्रेस सुद्धा सांगतो. तत्पूर्वी पुणे इंग्लिश क्लब MPSC आणि UPSC ज्या एक्झाम्स कंडक्ट करतायत, त्या एक्झामच्या तयारीसाठी इंग्लिश शिकवण्याचं काम मी स्वतः करतोय. त्याचबरोबर मी जे अगोदरही सांगितलं त्याप्रमाणे UPSC CDS 6 वेळा उत्तीर्ण केली आहे, SSB इंटरव्ह्यू 4 वेळा दिला आहे, एफकॅट उत्तीर्ण केली आहे आणि रिसर्च स्कॉलर आहे. कॉन्टॅक्ट नंबर जर बघायचा असेल तर 2 कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. माझा कोणीही असिस्टंट नाही. कोणत्याही कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केलात तर मी स्वतः यावरती आन्सर करणार, स्वतः रिप्लाय देणार. 2 कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. आणि ऍड्रेस जर समजून घ्यायचा असेल तर मी ऍड्रेस तुमच्यापर्यंत पोहोचवतोय बघा. शनिवार वाड्यापासून 1.25 मिनिटाच्या अंतरावर, शनिवार वाड्यापासून साधारणतः 1.5 मिनिटाच्या अंतरावर एक मंत्री हाईट्स म्हणून एक बिल्डिंग आहे. या बिल्डिंग मध्ये दुसऱ्या मजल्यावर तुम्हाला पुणे इंग्लिश क्लब, डेक्कन डिफेन्स अकॅडमी याचं ऑफिस आणि क्लासरूम भेटेल. फार छोटा माणूस आहे. क्लासेस इंग्लिश शिकवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. जेव्हा वाटेल तेव्हा विश्वासाने या आणि भेट द्या. इंग्लिश विषयी काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता, कधी हक्काने विचारू शकता. त्यानंतर या ठिकाणी जे मी पुस्तकं सांगितले हे रेनन मार्टिनचं पुस्तक आहे, एकदम स्टँडर्ड बुक आहे. या बुकच्या माध्यमातून मी इंग्लिश शिकवतोय. पायल अँड सूर्य आहे, अगेन स्टँडर्ड बुक्स आहेत. हे एक बुक आहे जे मी ज्या बुकच्या माध्यमातून किंवा रेफरन्स मानून शिकवतोय. SP बक्षी आहे, या पुस्तकांचा आधार मी शिकवण्यासाठी घेतोय बघा. SP बक्षी हे पुस्तक महत्वाचं आहे, ज्याचा वापर CDS असेल किंवा एफकॅट असेल या परीक्षांसाठी फार केला जातो. अलीकडे MPSC सुद्धा रेफरन्स म्हणून या पुस्तकाला वापरते की काय अशी शंका येते, कारण काही रेफरन्सेस आपल्याला त्यामधून भेटत आहेत. त्यानंतर बघा ब्लॅक बुक, निखिल गुप्ता यांचं ब्लॅक बुक पुस्तक. माझ्या बॅचेस, ओकॅबच्या बॅचेस ज्या पुस्तकावर आधारित आहेत ते पुस्तकं आहेत पायल अँड सूरी, SP बक्षी आणि ब्लॅक बुक. स्टँडर्ड बुक्स आहेत. एकदा यातून जर ओकॅब केलं आणि एकदम प्रामाणिकपणे जर केलं
नोट्स म्हणून जर यांचा वापर केला, ज्या मी प्रोव्हाइड करतोय, त्यानंतर ओकॅबचं काहीही करण्याची आवश्यकता तुम्हाला भासणार नाही. मला जस्ट तुम्हा सर्वांना इंट्रोड्यूस करायचं होतं, की मी इंग्लिश शिकवायला सुरुवात केली आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून तर तुमच्यापर्यंत आहेच, YouTube, Telegram आणि ॲप्लिकेशनच्या माध्यमातून. तरीही ऑफलाईन जर तुम्हाला बॅचेसला यायचं असेल, जॉइन करायच्या असतील, तर तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवरती या, भेटा. कधीही विश्वासाने या. मी ज्या बॅकग्राऊंडमधून येतो, त्या बॅकग्राऊंडमधून आल्याच्या नंतर एक शब्द फार विश्वासाने सांगतोय, कधीही फीस संबंधाने कोणालाही शिकण्यापासून दूर राहावं लागणार नाही. या ठिकाणी थांबतो आणि लवकरच भेटूयात. सर्वांशी भेटण्यासाठी मी आतुर असेल. तोपर्यंत जय हिंद.